खालापूर तालुक्यातील खोपोली पेण मार्गावर असलेल्या नारंगी गावानजीक HP ॲडेसिव्ह कारखान्याला शनिवारी रात्री भीषण आग लागली। तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली असली तरी रविवारी सकाळी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले। विनाशकारी कारखाना बंद करण्याच्या मागणीसाठी नारंगी आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी कारखान्यावर धडक देत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले। शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यातील रसायनांचे ड्रम ठेवलेल्या विभागात एअर कंडिशनचा भीषण स्फोट झाला। या स्फोटातून उडालेल्या ठिणग्यांमुळे रसायनांनी पेट घेतला। कारखान्यात अतिज्वालाग्राही रसायनांचा मोठा साठा असल्याने आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले। कारखान्यालगतच आदिवासी वाडी आणि दाट लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली होती। सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक रहिवाशांनी जवळच्या डोंगराचा आसरा घेतला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 15 बंबांनी घटनास्थळी धाव घेत पाणी आणि फोमचा मारा केला। 5 तासांच्या थरारानंतर ही आग विझवण्यात यश आले। या घटनेनंतर रविवारी सकाळी नारंगीसह आसपासच्या गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा झाले। कारखाना व्यवस्थापन स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून बेकायदेशीरपणे आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय धोकादायक उत्पादन घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। विशेष म्हणजे आगीच्या वेळी कारखान्यातील फायर लाईनमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याचे उघड झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। जोपर्यंत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत नाही आणि सुरक्षेची खात्री मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि आक्रमक ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला। अखेर कारखाना व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या मागण्यांचे गांभीर्य ओळखून त्यांना लेखी आश्वासन दिले असून भविष्यात सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे मान्य केले आहे। एकाही का पंचायतीने काय आमचं संरक्षण केलं नाही लोकांचं का कुठं आहेत किडा मुंगीसारखी लोक पळतायत। हा तुम्ही तुमच्या रक्ताची गरम करून देते का? आता आवाज मांडणार तुम्ही, नंतर सगळं झाल्यानंतर आवाज मांडणार का आम्ही किडा मुंगी आहेत का? आवाज मांडायला निघाला तुम्ही? कंपनी कशी चालू होते ते बघतो। कंपनी चालू होणारच नाही का? तोंड दाखवलं ना कशा पद माझ्या बाहेर एवढं आतमध्ये काल जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायी होती, पण त्याच्यानंतर आम्ही रात्रभर इथं होतो। प्रशासक सगळे इथे होते, तहसीलदार साहेब सगळे आले होते। त्याच्यानंतर आता माझं इतकंच म्हणणं आहे ग्रामस्थांना की जे काही तुमच्या तक्रारी असतील तर मी एकटी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आत्ता काही डिसिजन देऊ शकत नाही। तर याच्यात सगळा प्रशासन अधिकारी यासाठी असेल, त्यांनी पाहणी पडताळणी केलेली आहे, त्यांचा पडताळणी अहवाल ग्रामपंचायतला येईल। त्याच्यानंतर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत संपूर्ण कमिटी डिसिजन किंवा अंमलबजावणी, त्याच्यानंतर अहवाल आला की त्याच्यावरती अंमलबजावणी होईल। धन्यवाद। अच्छा, आप लोगों ने ये एक लेटर दिया है जिसमें काफी लोगों की सिग्नेचर भी है और आई थिंक 5-6 सरपंच ऑफिस भी है। आपने जितनी चीज़ें मांगी है वो सब चीज़ें मैं आपको राइटिंग में विथ कॉपीज दूंगी और उसके बाद ही चालू करूँगी। पर एक बात आप लोग भी थोड़ा समझ लीजिए कि वंस आई गिव दिस, फिर इस तरह से नहीं होना चाहिए ना। आज हम फायर बुझाना चाहते थे ना तो आप लोग पानी रोकते हो। मेरी रिक्वेस्ट है, आप कर सकते हो, आपको बिल्कुल राइट है करने का, पर ऐसा मत करो कि जिसमें जान हानि हुई नहीं है, एक भी इंसान को खरोच तक नहीं आई है, आजू बाजू किसी के यहाँ कुछ भी नहीं हुआ है। फिर भी मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेती हूँ, सॉरी भी बोलती हूँ। मैडम मरने के बाद एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं सर, एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं। गाड़ी के भी एक्सीडेंट होते हैं, लोग मरते, गाड़ी चलना नहीं बंद होता है सर। पर आई एग्री कि मुझे इंसानों से बहुत प्यार है, इसीलिए आई एम सेइंग कि ये चीज़ के मैं दूंगी आपको। उसके बावजूद भी आपको कुछ है तो आके मिलो ना। ठीक है, भाई ऐसे क्यों करने का? आप ही के गांव के लोग काम कर रहे हैं, ये 5 गांव
बेकायदेशीर प्लांट चालू आहे. ज्या प्लांटमध्ये प्रोडक्शन होत आहे त्याला रसायनयुक्त केमिकल घातक रसायन त्याला लागतंय. काल आपण बघितलं इतके ड्रम स्फोट होत होते, एक सेकंदाला प्रत्येक वेळेला आपण बघतो ड्रम उडवते. हा जर विचार केला तर 40 टनाच्या 3 टाक्या मोठमोठ्या ऍसिडच्या टाक्या त्यांनी भरून ठेवलेल्या आहेत. एखादा जर ड्रम त्या टाकीवर पडला असता आणि स्फोट झाला असता तर 4 गावात एकही माणूस जिवंत राहिला असता. ही सर्वात आणि दुसरी गोष्ट सेफ्टी सिक्युरिटीचा दाखला आम्हाला देत आहेत. इथं फायर ब्रिगेडची एक तरी कंपनी गाडी आहे का? सेफ्टी सिक्युरिटीची तुम्ही काळजी घेता माणसांची, एक तरी फायर ब्रिगेडची गाडी आहे का इथं कंपनीमध्ये? 11 गाड्या बाहेरच्या बोलवायला लागल्या तरी आग विजत नव्हती. किती मोठ्या प्रमाणात आग होती आपण पाहू शकाल. आणि जर याच्यामध्ये टाकीचा स्फोट झाला असता तर एकही माणूस इथं जिवंत राहिला नसता. सिक्युरिटीची दाखला देतात आम्हाला, सेफ्टीचे दाखले देतात. यांच्याकडे सध्या सेफ्टी फोम तक नाही आहे. फोम लोणाराचा मागवायला लागला आम्हाला, तेव्हा फोम इथं आला. तिकडे फोम सुद्धा नव्हता. माझा प्रश्न एवढाच आहे, नोकरदार वर्गाला तुम्ही नोकरी देताय, 300 रुपयाचे 350 रुपये रेट देताय, पण तो नोकरदार कामाला जर स्फोट झाला तर जिवंत राहिलाच नाही तर त्याच्या नोकरी काय चाटायचे का आम्हाला? जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कळमकर, खालापूर.